बाबा जाऊन आता 2 वर्ष उलटली होती. आमच्या घराचा आधारस्तंभ निखळला होता. मी आणि आई आम्ही दोघांनीही एकमेकांना सावरायचा प्रयत्न केला. बाबांच्या जाण्याने आईच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली होती ती कधीही भरून येणारी नव्हती. तरीही आईने स्वतःला सावरले होते. ती घर सांभाळायची, माझे जेवण-खावण बघायची आणि नेहमीप्रमाणे शांत असायची. पण गेल्या 2-3 महिन्यापासून मला काहीतरी वेगळेच जाणवू लागले होते. आईच्या वागण्यात एक अनामिक अस्वस्थता आली होती. ती पूर्वीसारखी माझ्याशी तासनतास गप्पा मारायची नाही. उलट ती सतत घड्याळाकडे बघत असायची. दुपारी 2 ते 5 या वेळेत ती घरात नसायची. सुरुवातीला मला वाटले की ती मंदिरात जात असेल किंवा मैत्रिणीकडे जात असेल. पण विचारल्यावर ती फक्त "काही नाही रे, जरा बाहेरून जाऊन येते" एवढेच म्हणून टाळायची. एके दिवशी दुपारी मी ऑफिसला न जाता घरीच होतो. आईला वाटले मी बाहेर गेलोय. तिने घाईघाईने आवरले, कपाटातून तिची आवडती साडी काढली आणि आरशासमोर उभी राहून स्वतःला निहाळू लागली. तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. अशी चमक जी बाबा असताना असायची. तिने बॅग घेतली आणि ती घराबाहेर पडली. माझ्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. आई इतकी नटून-थटून कोणाला भेटायला जात असेल? ती कोणाशी फोनवर हळू आवाजात बोलत असते? या प्रश्नांनी मला अस्वस्थ केले. शेवटी न राहून मी ठरवले की आज सत्य काय आहे ते शोधून काढायचेच. मी माझी मोटरसायकल काढली आणि अंतर राखून तिचा पाठलाग सुरू केला. आईने रिक्षाने निघाली होती. रिक्षा शहराच्या वर्दळीच्या भागातून बाहेर पडून एका शांत, हिरवेगार परिसरात असलेल्या वस्तीकडे वळाली. माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. मनामध्ये अनेक शंका येत होत्या. आई असं काय करेल का जे मला आवडणार नाही? की आईला कोणी त्रास देत आहे? शेवटी एका जुन्या पण अतिशय सुंदर अशा बंगल्यासमोर रिक्षा थांबली. आईने रिक्षाचे पैसे दिले आणि ती इकडे-तिकडे न बघता थेट त्या बंगल्याच्या गेटमधून आत गेली. मी आपली गाडी थोड्या अंतरावर पार्क केली आणि दबा धरून गेटपाशी पोहोचलो. बंगल्याच्या पाठीवर काहीही नाव नव्हते. फक्त वेलींची वेढलेला तो दरवाजा होता. मी हळूच आत डोकावले. समोर एक मोठी बाग होती आणि तिथे एक पुरुष खुर्चीवर बसला होता. आई त्याच्याजवळ गेली. तिच्या चेहऱ्यावर एक निख्खळ हास्य होते. त्या पुरुषाने आईचा हात हातात घेतला आणि आई संकोचाने हसली. हे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. रागाच्या भरात माझे हात शिवशिवू लागले. मला वाटले की बाबांनंतर आई फक्त माझीच आहे. पण इथे तर चित्र काही वेगळेच होते. मी त्या बंगल्याच्या भिंतींचा आडोसा घेऊन उभा होतो. माझ्या हृदयाची धडधड इतकी जोरात होती की मला वाटलं कदाचित आईला ती ऐकू जाईल. समोरचं दृश्य माझ्या कल्पनेपलीकडचं होतं. आई जिला मी नेहमी साध्या सुती साडीत आणि कपाळावर एक लहान टिकली लावून बघितलं होतं, ती आज आज वेगळीच दिसत होती. तिच्या केसात माळलेला मोगऱ्याचा गजरा वाऱ्यांसोबत आपला सुवास दरवळत होता. तिच्यासमोर बसलेले ते गृहस्थ साधारण 50शीचे असावेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक खानदानी रुबाब होता, पण डोळ्यात एका प्रकारची ओढ होती. आईने त्यांच्यासाठी घरून आणलेला डब्बा उघडला. त्यात तिने बाबांच्या आवडीचे नव्हे तर काहीतरी वेगळेच पदार्थ आणले होते. आज उशीर झाला यायला, त्यांनी आईचा हात अलगद आपल्या हातात घेत विचारले. आई थोडीशी लाजली. तिने नजर खाली झुकवली आणि म्हणाली, "सचिन घरीच होता आज. त्याला संशय येईल म्हणून जरा जपून यावं लागलं. तुम्हाला माहिती आहे ना, त्याला हे सगळं समजलं तर तो काय विचार करेल?" त्याच्यातला तो स्पर्श आणि बोलण्यातील आदरव बघून माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली. मला वाटलं जावं आणि जबाब विचारावा, पण आईच्या चेहऱ्यावरचं ते समाधान मला थांबवत होतं. ती खूप दिवसांनी मनापासून हसत होती. तो गृहस्थ तिच्यापाशी अगदी हळुवारपणे बोलत होता. जणू काही ती एखाद्या काचेची वस्तू आहे आणि ती तुटून जाईल. "किती काळ असं लपून भेटणार आहोत आपण? मला हे सहन होत नाहीये," ते गृहस्थ निसासा टाकत म्हणाले. त्यांनी आईच्या हातावर आपली पकड घट्ट केली. "तुला माहिती आहे, जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आली आहेस, मला जगायचं एक नवं कारण मिळतंय." आईने त्यांच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं. "मलाही तेच वाटतंय. बाबा गेल्यानंतर घर नुसतं घर राहिलं होतं. त्यात जीव नव्हता. पण तुमच्याशी बोलून, तुम्हाला भेटून मला वाटतं की माझंही स्वतःचं काहीतरी अस्तित्व आहे." पण सचिनला कसं सांगणार की त्याची आई या वयात पुन्हा कोणाच्या तरी प्रेमात पडू शकते? प्रेम हा शब्द माझ्या कानावर पडला आणि मी सुन्न झालो. आईचं वय, समाज आणि माझे बाबा या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर फिरू लागल्या. पण त्याचवेळी मला दिसलं की आईने त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं होतं. त्या शांत बागेत पक्ष्यांच्या किलबालिटासह ते दोघं एकमेकांच्या सहवासात इतके हरवून गेले होते की त्यांना जगाचं भान नव्हतं.
आई त्यांच्या कोटाची बटन नीट करत होती आणि ते तिच्या बोलण्यावर मंद हसत होते. ते दृश्य दिसायला अतिशय सुंदर आणि रोमॅन्टिक होतं, पण माझ्यासाठी ते एक कोडं होतं. माझ्या मनात युद्धाची ठिणगी पडली होती. एक मुलगा म्हणून मी संतापलो होतो, पण एक माणूस म्हणून आईच्या डोळ्यातलं ते सुख दुर्लक्षित करणं कठीण होतं. मी ठरवलं की आता लपून बघण्यात अर्थ नाही. जे काही आहे ते समोरासमोर व्हायला हवं. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि बागेच्या त्या कोपऱ्यात बाहेर आलो. आईचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि तिचा चेहरा क्षणात पांढरा फकट पडला. तिने पटकन आपला हात त्यांच्या हातातून सोडून घेतला आणि ती उभी राहिली. "सचिन, तू इथे?" आईच्या आवाजात थरकाप होता. बागेत एकदम शांतता पसरली होती. आईच्या चेहऱ्यावरची भीती आणि त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावरचा संयम यांच्या मधोमध मी उभा होतो. आईचे थरथरणारे हात पाहून मला क्षणभर स्वतःची चीड आली, पण मनात असलेल्या प्रश्नांनी मला गप्प बसू दिले नाही. "आई, हे काय आहे? तू इथे काय करतेस? आणि हे कोण आहेत?" मी रागावर नियंत्रण मिळवत विचारले. आई काहीच बोलू शकली नाही. तिने फक्त मान खाली घातली. पण ते गृहस्थ खुर्चीवरून उठले. ते थोडे लंगडत चालत होते. त्यांनी माझ्या जवळ येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण मी मागे सरकलो. "सचिन, मला माहीत होतं तू एक दिवस इथे नक्की येणार. तुझ्या आईने तुझं नाव इतक्या वेळा घेतलंय की मला तू ओळखीचाच वाटतोस." ते शांत स्वरात म्हणाले, "तुम्हाला माझं नाव घेण्याचा अधिकार कोणी दिला?" मी जोरात ओरडलो, "आई, तू बाबांना विसरलीस. 2 वर्षसुद्धा झाली नाहीत आणि तू इथे एका परक्या माणसासोबत." "सचिन," आईने पहिल्यांदाच माझ्यावर आवाज चढवला. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर पाणी होते. "परका माणूस म्हणण्याआधी एकदा विचार कर. हे तुझे विशाल काका आहेत. तुझ्या वडिलांचे जिवलग मित्र." आणि आई बोलता बोलता थांबली. विशाल काका. मी हे नाव कधीतरी ऐकले होते. बाबांच्या जुन्या फोटोंमध्ये एक तरुण मुलगा बाबांसोबत असायचा, पण बाबांनी कधीच त्यांच्याबद्दल जास्त सांगितले नव्हते. विशाल काका बोलायला लागले, "सचिन, तुझा राग चुकीचा नाहीये, पण तुला अर्धच सत्य माहीत आहे. तुझ्या बाबांनी आणि मी एकाच मुलीवर प्रेम केलं होतं. तुझ्या आईवर. पण तुझ्या आईने तुझ्या बाबांना निवडलं." मी हार मानली आणि दूर निघून गेलो. मी लग्न केलं नाही कारण माझ्या मनात तुझ्या आईची जागा कोणीच घेऊ शकलं नाही. माझं डोकं चक्रावून गेलं. ही तर एखाद्या सिनेमासारखी गोष्ट होती. विशाल काका पुढे म्हणाले, "तुझे बाबा गेल्यावर मला समजलं की तुझी आई एकटी पडली आहे. तिला पैशाची नसेल पण मानसिक आधाराची गरज होती. आम्ही गेल्या 6 महिन्यांपासून इथे भेटतोय. आम्ही फक्त गप्पा मारतो, जुन्या आठवणी काढतो. तुझी आई आजही तुझ्या बाबांवर तितकंच प्रेम करते, पण तिलाही हक्काचा एखादा मित्र हवा होता, ज्याच्यासमोर ती मन मोकळं करू शकेल." आई विशाल काकांकडे बघत होती. त्यांच्या नजरेत एकमेकांबद्दल आदर होता, जो प्रेमापेक्षाही मोठा होता. आई हळूच माझ्या जवळ आली आणि माझा हात हातात घेतला. "बाळा, मला भीती वाटत होती की तुला हे समजलं तर तू मला चुकीचं समजशील. पण विश्वास ठेव, आमच्या नात्यात फक्त निखळ मैत्री आणि एकमेकांना दिलेला आधार आहे. उतारवयात माणसाला कोणाशी तरी बोलावं वाटतं, एवढाच आमचा गुन्हा आहे का?" आईच्या त्या प्रश्नाने मला निरुत्तर केलं होतं. मी विशाल काकांकडे पाहिलं. त्यांच्या एकाकी आयुष्यात आईने पुन्हा एकदा आनंदाचे रंग भरले होते आणि आई जी बाबांनंतर कोमाजून गेली होती, ती इथे पुन्हा एकदा जिवंत वाटली होती. तरीही माझ्या मनात गोंधळ पूर्णपणे संपला नव्हता. "मग तू हे लपवलंस का, आई?" मी विचारले. "कारण हा समाज आणि कदाचित तू सुद्धा एका आईला फक्त आई म्हणूनच बघतात, एका स्त्री म्हणून नाही, जिच्या काही भावना असू शकतात." आईने शांतपणे उत्तर दिले. मी तिथेच बागेतल्या बाकावर बसलो. सत्य समोर होतं, पण ते स्वीकारणं सोपं नव्हतं. बागेतली ती शांतता आता मला टोचू लागली होती. आई बाजूला उभी राहून माझ्या प्रतिक्रियेची वाट पाहत होती. विशाल काका संथ पावलांनी बागेतल्या एका छोट्या कारंज्यापाशी गेले आणि तिथल्या गुलाबांच्या फुलाकडे पाहू लागले. त्यांच्या हालचालीत एक प्रकारचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा होता. मी उठलो आणि त्यांच्या जवळ गेलो. "काका, तुम्ही म्हणताय की तुम्ही बाबांचे मित्र होता. मग इतकी वर्ष तुम्ही कुठे होता? बाबांनी कधीच तुमचं नाव का घेतलं नाही?" विशाल काका थोडे हसले, पण त्या हसण्याचं दुःख होतं. "सचिन, कधी-कधी मैत्रीत प्रेम आड येतं. जेव्हा मला समजलं की तुझ्या आईने तुझ्या वडिलांना पसंत केलंय, तेव्हा मी आनंदाने मागे हटलो. पण आपल्या मैत्रीच्या बायकोकडे प्रेमाच्या नजरेने बघणं मला पाप वाटत होतं. म्हणून मी स्वतःहून दूर गेलो. बाबांना वाटलं असेल की मी त्यांच्यावर रागावलोय, म्हणून त्यांनी कदाचित माझं नाव घेणं टाळलं असेल." त्यांनी खिशातून एक जुना पिवळसर पडलेला फोटो काढला. त्यात बाबा, विशाल काका आणि आई कॉलेजच्या बागेत बसले होते. तिघेही खूप आनंदी दिसत होते. बाबा गेल्यानंतर मला त्यांच्या एका जुन्या पत्रातून समजलं की
त्यांनी तुला शोधण्याचा प्रयत्न केला होता, आई मध्येच बोलली. त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं की विशाल मी सुखात आहे, पण तुझी उणीव भासते. मला ते पत्र बाबांच्या कपाटात सापडलं आणि त्यानंतर मी विशालचा शोध घेतला. हे ऐकून माझा राग थोडा निवळला. म्हणजे हे नातं केवळ आकस्मिक नव्हतं, तर त्यांना एक जुना संदर्भ होता. मी विशाल काकांकडे पाहिलं. तुम्ही एकटेच राहता इथे? हो, ते म्हणाले. या मोठ्या बंगल्यात मी आणि माझ्या काही आठवणी. तुझ्या आईने इथे येऊन या निर्जीव घराला पुन्हा घर पण दिलंय. ती येते माझ्यासाठी डब्बा आणते. आम्ही साहित्यावर, संगीतावर गप्पा मारतो. सचिन, तुझ्या आईला लिहिण्याची खूप आवड आहे. हे तुला माहीत आहे का? ती आता एक सुंदर कवितांचा संग्रह लिहिते आणि मी तिला फक्त प्रोत्साहन देतोय. मला धक्का बसला. आई कविता करते? मला तर हे कधीच माहीत नव्हतं. मी आईकडे पाहिले. तिने मान खाली घातली होती. जणू काही तिने एखादी चोरी केली असावी. मला जाणीव झाली की मी इतके वर्ष आईसोबत राहूनही तिला फक्त आई म्हणून ओळखलो होतो. तिच्या आत दडलेली कलाकार, तिच्या आवडीनिवडी, तिचं एकाकीपण या गोष्टींचा मी कधी विचारच केला नव्हता. त्या दिवशी विशाल काकांनी मला त्यांच्या ग्रंथालयात नेलं. तिथे हजारो पुस्तकं होती. त्यांनी मला आईने लिहिलेली एक डायरी दाखवली. त्यातल्या ओळी वाचताना माझे डोळे ओलावले. बाबांच्या आठवणीने आणि आपल्या मनातील रिकामेपणा तिथे शब्दात इतक्या सुंदरपणे गुंफलं होतं की ती एक वेगळीच आई माझ्यासमोर उभी राहिली. बाहेर संध्याकाळ झाली होती. सूर्याची केसरी किरणं बागेत पसरली होती. आई आणि विशाल काका एकमेकांकडे बघून शांतपणे हसले. त्या क्षणी मला जाणवलं की हे केवळ रोमॅन्टिक आकर्षण नव्हतं. हे दोन एकाकी जीवनाचे एकमेकांना दिलेला माणुसकीचा आणि आदराचा हात होता. आई, आपण घरी जाऊया का? मी हळूच विचारले. आईच्या चेहऱ्यावर भीती आली. सचिन, तू रागावला आहेस का माझ्यावर? मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, नाही आई, मला फक्त वाईट वाटते की तुला हे सगळं माझ्यापासून लपवायला लागलं. तुला हवं तेव्हा तू काकांकडे येऊ शकतेस आणि कदाचित पुढल्या वेळी मी सुद्धा तुझ्यासोबत येईन. माझ्या या वाक्याने आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. विशाल काकांच्या चेहऱ्यावरही एक समाधान होतं. पण कथा इथे संपत नव्हती, कारण समाजाला हे नातं कसं सांगायचं हा मोठा प्रश्न अजूनही समोर उभा होता. घरून निघताना मनात विचाराचं चक्र सुरू होतं. आई गाडीवर मागे बसली होती, पण ती आज खूप शांत होती. तिच्या मनात भीती असेल की आता घरी गेल्यावर मी काय वागेन, पण माझ्या मनात वेगळंच काहीतरी शिजत होतं. मला जाणीव झाली होती की आईने तिचं संपूर्ण आयुष्य माझ्यासाठी आणि बाबांसाठी खर्च केलं होतं. आता तिची इच्छा दुसरी इनिंग सुरू होत असताना मी अडथळा बनवू इच्छित नसतो. काही दिवस उलटले. मी आईला पुन्हा त्या बंगल्यावर जाण्यापासून अडवलं नाही. उलट एके दिवशी मी स्वतः पुढाकार घेतला. आई, आज विशाल काकांना आपल्या घरी जेवायला बोलवायचं का? मी नाश्ता करताना सहज विचारले. आईच्या हातातला चहाचा कप थरथरला. तिने अविश्वासाने माझ्याकडे पाहितले. सचिन, तुला खरंच चालणार आहे? आई, काका बाबांचे मित्र आहेत आणि तुझे शुभचिंतक. मग त्यांना घरात यायला काय हरकत आहे? मी हसून म्हणालो. आईच्या चेहऱ्यावर जे हसू आलं ते माझ्यासाठी जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट होती. त्या रविवारी विशाल काका आमच्या घरी आले. त्यांनी बाबांच्या फोटोला हार घातला आणि हात जोडले. त्यांच्या डोळ्यात बाबांबद्दल नितांत आदर होता. जेवतानाही आम्ही खूप गप्पा मारल्या. काकांनी आईने लिहिलेल्या कवितांबद्दल सांगितले. मी ठरवलं की आईच्या या कलेला जगासमोर आणायचं. महिन्याभरानंतर मी एका छोट्या कार्यक्रमात आयोजन केलं. आईच्या कवितांचा संग्रह प्रकाशित होता. कार्यक्रमाला आमचे जवळचे नातेवाईक आणि शेजारी आले होते. लोकांच्या मनात कुजबूज होतच की आई आणि विशाल काकांचे काय नाते आहे, पण मी स्टेजवर गेलो आणि माईक हातात घेतला. आज माझ्या आईच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे, पण त्यासोबतच मला एक गोष्ट कबुली द्यावी आहे. मी म्हणालो. हॉलमध्ये शांतता पसरली. बाबा गेल्यानंतर आई एकटी पडली होती. मुलगा म्हणून मी तिची काळजी घेतली, पण तिच्या मनातील एकाकीपण मी दूर करू शकलो नाही. ते काम विशाल काकांनी केलं. त्यांनी आईला पुन्हा लिहायला लावलं. तिला हसायला शिकवलं. लोक काय म्हणतील या भीतीने आईने हे नातं लपवलं. पण आज मला अभिमान आहे की माझ्या आईला असा एक मित्र मिळाला जो तिचे मन जाणतो. माझ्या या भाषणाने तिथे उपस्थित असलेल्या अनेकांचे डोळे ओलावले. विशाल काकांनी आईच्या हातातील पुस्तकांची पहिली प्रत स्वीकारली. तो क्षण खरोखरच रोमॅन्टिक आणि तितकाच गंभीर होता. दोन व्यक्तींमधील प्रेमाचा नव्हे, तर दोन जीवांच्या निखळ सहवासाचा. शेजारी राहणाऱ्या काकूंनी पुढे येऊन आईला मिठी मारली. समाजाचा जो मोठा डोंगर वाटत होता तो एका क्षणात वितळून गेला. आज आमचं घर पुन्हा आनंदाने भरलंय. विशाल काका आता परके राहिले नाहीत. ते अधूनमधून घरी येतात. कधी आम्ही त्यांच्या बंगल्यावर जातो. आई आता फक्त माझी आई नाही, तर ती एक कवयित्री आहे, एक स्त्री आहे
जिला स्वतःचं आयुष्य पुन्हा एकदा आनंदाने जगायचा अधिकार मिळाला आहे. वडिलांच्या जाण्याने लागलेली जखम भरली नव्हती, पण त्या जखमेवर मायेची फुंकार घालणारा एक हात मिळाला होता. जीवनाच्या या संध्याकाळी आईला तिचं हरवलेलं घर आणि हरवलेलं हसू परत मिळालं होतं.